ओम श्री साईराम। ओम श्री साई सिद्ध संकल्पाय नमः। ज्यांचा दैवी संकल्प तत्काळ सिद्ध होतो अशा श्री साईंना आमचा नमस्कार असो। आपल्या कृपेचे स्वरूप म्हणून स्वामी विभूती किंवा अन्य वस्तू साक्षात करतात। या प्रक्रियेला स्वामी संकल्प सिद्धी असे म्हणतात। म्हणजे स्वामींच्या केवळ संकल्पनानेच अशा वस्तू निर्माण होतात। केवळ वस्तूच नव्हे तर अनेक वास्तूही स्वामींच्या संकल्पनाने निर्माण झालेल्या आपण पाहतो। प्रशांती निलयम, धर्मक्षेत्र, शिवम, त्रयीवृंदावन, अनेक शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल्स, विद्यापीठाची इमारत, हिलव्ह्यू स्टेडियम व तेथील प्रचंड आकाराच्या मूर्ती, वस्तू संग्रहालय, तारांगण व पूर्णचंद्र व साई कुलवंत सभागृहे, सर्व धर्म ऐक्य स्तंभ हे सर्व स्वामींनी संकल्प केल्याप्रमाणे ठरल्या वेळेवर अल्पावधीतच निर्माण झाले। एवढेच नव्हे तर त्यामधून चालणारे कार्य, मग ते विद्यापीठ असो, हॉस्पिटल असो की पाणी प्रकल्प, अत्यंत सुरळीतपणे पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहे। हे सर्व होते ते केवळ स्वामींच्या दैवी संकल्पामुळेच। याबाबत स्वामींना फार पूर्वीच काही प्रश्न विचारले होते। चमत्कार ही शक्ती कोणती? स्वामी म्हणाले, चमत्कार, मिरॅकल हे नामाविधान चुकीचे आहे। जी शक्ती आहेत, सदैव आहेत, त्या शक्तीला चमत्कार कसे म्हणायचे? पण नामाविधान चुकीचे असले तरी तुमचा प्रश्न काय तो समजला। ज्याला तुम्ही चमत्कार म्हणता ती देवशक्ती आहे। ही शक्ती सागरासारखी विशाल व न संपणारी आहे। ज्याला पाहिजे त्याने आपापल्या भांड्याने सागरातील हवे तेवढे पाणी घ्यावे। आता मी वस्तू निर्माण करतो, ज्याला तुम्ही चमत्कार म्हणता, ते काही माझ्या शक्तीचे मी प्रदर्शन करीत नाही। प्रदर्शन लोकांवर छाप पाडण्यासाठी असते। मनातील संकल्पाबरोबरच वस्तू सिद्ध होते। त्या सहजता आहे। यद भाव तद भवती। मनात जे यावे ते सिद्ध होते। वस्तू संकल्पाबरोबरच हातात येते। दुसरा प्रश्न विचारला की ही दिव्य शक्ती आपणास कोणत्या वर्षी प्राप्त झाली? स्वामी म्हणाले, जन्मापासूनच, त्याही पूर्वीपासून। माझा जन्म मीच निवडला, माझी माता मीच निवडली। आयुष्यात माणसे फक्त बायको किंवा नवरा निवडू शकतात, माता त्यांना निवडता येत नाही। पण माझी माता मीच निवडली आणि जन्मापूर्वीपासूनचीच माझी ही प्रेममय दृष्टी व दिव्य शक्ती आहे। श्रीराम व श्रीकृष्णांनी स्वतःची माता स्वतःच निवडली। त्यांनी लोकांची सेवा केली। सेवेसाठी कृष्ण सारथी झाला। डॉक्टर भगवंतम हे आपल्या देशातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ व स्वामींचे निष्ठावंत भक्त। त्यांना एकदा नायजेरिया येथील ॲक्रा येथे एका विज्ञान परिषदेस उपस्थित राहायचे होते। त्यावेळी स्वामींनी त्यांना सांगितले की अरुषा येथे जाऊन डॉक्टर गाधिया या माझ्या भक्ताला भेट। ठरल्याप्रमाणे डॉक्टर भगवंतम अरुषा येथे पोहोचले। तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या भक्तांनी डॉक्टर भगवंतमना विचारले, आम्हाला स्वामींच्या चमत्काराविषयी काही सांगाल का? त्यावर डॉक्टर भगवंतम म्हणाले, प्रशांती निलयमपासून हजारो मैल दूरवर मी ओम श्री सत्यसाई डिस्पेन्सरी व साई निलयम पाहत आहे। याहून मोठा चमत्कार तो कोणता? यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, भक्तांमध्ये परिवर्तन घडवून आणणे हाच स्वामींचा सिद्ध संकल्प। एकदा स्वामी श्री एन कस्तुरी यांना म्हणाले, विद्यार्थ्याने वर्षभर अभ्यास केला नाही तर परीक्षेत नक्कीच शून्य मिळणार। म्हणून सर्वत्र जसे कष्ट हवेत तसे साधनेसाठीही कष्ट हवेत। तुमचा जर संकल्प नसेल, साधना व प्रयत्न, तर स्वामींची सिद्धी काय करणार? ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु।